नमस्कार योगीश. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? फिट ना? असंच सगळ्यांनी फिट राहायचं आहे, स्वस्थ आणि मस्त राहायचं आहे. सध्या मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसाच्या निसर्गाच्या सानिध्यात आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहोत. पुढारी ऑनलाईनच्या आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं मी आर्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पुढारी कस्तुरी क्लबच्या माध्यमातूनच आपण हा आजचा दिवस साजरा करणार आहोत. योगाचं सेशन आपण लाईव्हली करणार आहोत. सध्या कोरोनाच्या या महामारीमध्ये आपण देवाकडे हेच साकडं घालणार आहोत की हा जो व्हायरस देशामध्ये पूर्ण जगभरात पसरलेला आहे तो निघून जावा, लवकरात लवकर ही महामारी निघून जावी हेच खरं तर मी देवाकडे साकडं घालते आणि या आजच्या योग दिनाची देखील मी सुरुवात करते गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. आणि इथे सध्या नियमित जे पुजारी येतात इथे पूजा करून जातात ते सुद्धा आता अगदीच म्हणजे योगायोग आहे ते सुद्धा इथे आहेत आणि ते सुद्धा खरं तर साकडं घालतात. ते सुद्धा मला म्हणाले की खरंच की महामारी लवकरात लवकर जावी. आणि योग ही साधना अशी आहे की शरीरामध्ये एक मजबूती येण्यासाठी योग हा प्रत्येकानेच केला पाहिजे आणि त्याचाच खरं तर आज संकल्प सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्याला पुजारी आहेत त्यांच्याशी 2 शब्द आपण बोलूया कारण ते गणपती बाप्पांकडे साकडं घालणार आहेत. या तुमचं खूप खूप स्वागत आहे पुढारी ऑनलाईन मध्ये. महामारीचा काळ आहे आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. खरं तर गणपती बाप्पांकडे मला साकडं घालायचं आहे. तुम्ही आता तिथे पूजा करत आहात, काय सांगाल तुमच्या? रोजची जशी माझी जसं माझा क्रम असतो रोजचा पूजेचा नित्यपूजा असते तशी मी आज पण करतोय. आणि जे साकडं आहे ते रोजच म्हणजे गणपतीला मागणं आहे की हे जे महामारी आहे, कोरोनाचं संकट आहे ते ज्या जगावर आहे ते सर्व लवकरात लवकर दूर हो. असं पण आता थोडंसं ते होत आहे, कमी होत आहे. ते पूर्णतः त्याचा नायनाट होऊन सगळेजण पूर्वीप्रमाणे आनंदित राहू दे. आणि आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुला देखील शुभेच्छा, तुमच्या चॅनलला देखील शुभेच्छा असोत आणि सर्वांना या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. तर गणपती बाप्पांकडे आपण प्रार्थना करूया आणि योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा सुरू करूया. मी खाली बसते कारण काही बैठे आसनं आहे त्यांचं महत्व मला तुम्हाला सांगायचं आहे. मला सगळीकडून असं घंटानाद सुरू आहे प्रत्येक घराघरामध्ये आणि एकंदरीत इतकं उत्साही वाटतंय आज. खरं तर जेव्हा योगा मलाही करायचा असतो तेव्हा मी दरवेळी उत्साहित असते. त्याच्यामुळे आत्ता जर हा लाईव्ह कोणी बघत असाल आय होप पूर्ण महाराष्ट्र हा लाईव्ह बघत असाल कारण आम्ही प्रत्येक गोष्टींसाठी किंवा प्रत्येक स्टोरीजसाठी तुमच्याशी नेहमीच बोलत असतो. तर या मंत्रजाप सुद्धा माझे पुजारींचा सुरूच आहे आणि याला धरूनच आपण आता सुरू करूया. तर सगळ्यात प्रथम योग योग असे जिथे आरोग्य वसे तिथे. योग ही एक अशी प्रचंड शक्ती आहे, एक अद्भुत शक्ती आहे, एक आत्मपरिवर्तनाचं साधन आपण ज्याला म्हणू शकतो. एक स्वास्थ्याचं असं तंत्रज्ञान आहे जे आपल्या सगळ्यांनीच वापरलं पाहिजे. हे स्वास्थ्याचं तंत्रज्ञान खरं तर कोरोनाच्या या महामारीमध्ये खूप लोकांचा कल आता योग करण्याकडे वळलेला आहे. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण योगाचं खरं महत्व काय आहे किंवा मग योगासनं ही फक्त करायची म्हणून करायची का? तर नाही, ती स्वतःमध्ये फील करायची असते. योगासनामध्ये जे प्रत्येक श्वासाचे व्यायाम असतात ते सुद्धा फील करायचे असतात. तेव्हा त्याचा असर, त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतो. योगासनं आता खूप ॲडव्हान्स झालेली आहेत तरी सुद्धा त्यातल्या त्यात मी अगदी सोपी योगासनं तुम्हाला दाखवणार आहे. काही व्यायाम तुम्हाला मी दाखवणार आहे. ओमचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि ओम
करण्याची किंवा ओमचा उच्चार करण्याची योग्य पद्धत काय आहे, त्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला आपण सुरू करूया. तर सर्वात प्रथम आय होप माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. ओम किंवा ओंकार असं ओम खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये ओमला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. खरं तर या पूर्ण सृष्टीची जी निर्मिती झालेली आहे ती या ओमच्या ध्वनीमुळेच झालेली आहे असं वेदशास्त्रात देखील सांगितलेलं आहे. जर पूर्ण विश्वातले आवाज किंवा ध्वनी जर आपण एकत्रित केले तर त्याचा एक आवाज निर्माण होतो किंवा तयार होतो, तो आहे ओमचा ध्वनी हा तयार होतो. त्याच्यामुळे पूर्ण ब्रह्मांडाला सामावून घेण्याची जी शक्ती आहे ती या ओमच्या ध्वनीमध्ये आहे. त्याच्यामुळे ओमचं उच्चारण कसं करावं, त्याचे फायदे काय आहेत, त्याला फील कसं करावं हे आपण प्रत्येकानेच जाणून घेतलं पाहिजे. चला आपण सुरुवात करूया. खरं तर ओम करण्याच्या पद्धती 3 पद्धती असतात. जसं ओ आणि म. ओम हा जास्त लांबण लावून म्हणायचा असतो. ओ. मग मला छोट्या स्वरात बोलायचं असतं. पण आपण इथे मध्यम स्वरूपातच ओमचं उच्चारण किंवा ओमचा जप करणार आहोत. अगदी तुम्ही दिवसातून 5 मिनिटं तरी ओंकार करायचाच आहे. आता याच्यामुळे फायदे काय होतात? ओमच्या ध्वनीमुळे फायदे काय होतात तर खरं तर ओममुळे किंवा ओमच्या उच्चारणामुळे शरीरामध्ये कंपन तयार होतात, ज्याला आपण व्हायब्रेशन्स असं म्हणतो. हे व्हायब्रेशन्स थेट जाऊन आपल्या मस्तिष्काला छेदतात. त्याच्याचमुळे मानसिक शांतता आपल्याला मिळते. आता जर आपल्याला मानसिक शांतता जर मिळत असेल तर तुम्ही विचार करा की बाकीचे आजार हे आपल्यापासून दूर राहतात. त्याच्यामुळे ओमचं महत्त्व खूप आहे. पटकन आपण सुरुवात करूया. 5 मिनिटं आपण ओंकार करायचा आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे आणि मग ओम म्हणत तो सोडायचा आहे. मोठा श्वास घ्या. हात एकमेकांना घासायचे आहेत आणि त्यातून जी उष्ण ऊर्जा निर्माण होते ती चेहऱ्यावरती लावायची.
तर अशा पद्धतीने आपण ओंकार केलेला आहे. तुम्ही 5 मिनिटं करू शकता. 5 ते जास्तीत जास्त 10 किंवा मग 15 मिनिटं सुद्धा करू शकता आणि कधीही करू शकता तुम्ही. सकाळच्या प्रहारी केलं तर अतिउत्तम. आता आपण काही श्वासांचे व्यायाम म्हणजे प्राणायाम बघणार आहोत. थोडं पाठी जाते ना please? प्राणायामाचं महत्व खूप आहे. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोना व्हायरस हा आपल्या फुफ्फुसांवरती थेट हल्ला करतोय. त्याच्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य जपणं हे आता प्रत्येकाची जबाबदारी झालेली आहे. फुफ्फुसांचं आरोग्य जर आपल्याला निरोगी राखायचं असेल तर प्राणायाम हा यावरचा एक रामबाण उपाय आहे, जो तुम्ही रोजच्या रोज नियमितपणे करायला हवा. तर आपण प्राणायाम पाहायचा आहे. ओंकार तर झालेला आहे. प्राणायाम मधला पहिलाच प्राणायाम आपण पाहूया, कपालभाती. प्राणायामामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही श्वास जे आतमध्ये घेताय आणि बाहेर सोडताय याच्यावरती फक्त लक्ष केंद्रित करा. ठीक आहे? तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होईल. तर कपालभाती आपण करणार आहोत आणि प्राणायामाचे पण भरपूर असे प्रकार असतात. त्याच्यामुळे अगदी सोप्यातले सोपे प्राणायाम जे आपण करू शकतो. अगदी तुम्ही घरी असाल आणि अगदी तुम्ही बेडवर जरी असाल तरी तुम्ही करू शकता. कपालभातीमध्ये बऱ्याच लोकांचं आणि कन्फ्युज होतात ते की श्वास नेमका सोडायचा कसा. तर एकदम सोपी पद्धत आहे. आपण जसं खोकला करतो, पोट आतमध्ये जातं, बरोबर? हीच क्रिया लक्षात ठेवायची आहे. नाकातून श्वास बाहेर आले पाहिजे आणि पोट आतमध्ये खेचलं गेलं पाहिजे. याच्याने काय होतं, आपल्या पोटांचे जे विकार असतात ते एकतर दूर होतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, तर आतड्यांना जी सूज येते, बऱ्याच लोकांच्या आतड्यांना सूज येते, ती कमी होते आणि श्वास आत बाहेर सोडल्यामुळे आपलं रक्ताभिसरण जे आहे ते पण चांगलं होतं. आपण करूया. माझ्याबरोबर सगळ्यांनी करा, मला फॉलो करा. माशी डिस्टर्ब करते, पाऊस आहे त्याच्यामुळे. तर प्राणायाम तुम्ही 5 मिनिटं तरी कंटिन्यू करायचा आहे. प्राणायामाचे फायदे आणि कपालभातीचे फायदे तुम्हाला मी सांगितले. कपालभाती किंवा हे प्राणायाम करताना फक्त तुम्ही पद्मासनमध्ये बसू शकता. पाठीचा कणा ताठ आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आता आपण भ्रामरी प्राणायाम बघणार आहोत. भ्रामरीचा खूप उपयोग होतो शरीरासाठी, मनासाठी खरं तर. या प्राणायामामुळे शरीरामध्ये कंपन तयार होते, व्हायब्रेशन्स तयार होतात. हे व्हायब्रेशन पूर्ण शरीरात होतात आणि त्यामुळे
शरीरातील ज्या ग्रंथी असतात त्या सक्रिय होतात, त्या ऍक्टिव्ह होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण हे सुरळीत होते. आता आपण भ्रामरी प्राणायाम बघूया. भ्रामरी प्राणायामासाठी तुम्हाला पद्मासनमध्ये बसायचं आहे. तुम्ही चेअरवरती सुद्धा बसू शकता जर ज्या कोणाला पाठीचा त्रास असेल तर. तिथे रेड कलरचं बटन चालू आहे. मी फक्त 1 मिनिटाचा ब्रेक घेते. जरा लांब अंधार दिसतो, अंधार दिसतो. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला थोडस मध्ये जाऊन ते चेक करावं लागतंय. तर आपण भ्रामरी प्राणायाम बघतोय. भ्रामरी प्राणायामामध्ये क्षणमुखी मुद्रा आपल्याला धारण करायची आहे. यासाठी आपली करंगळी, अनामिका, मध्यबोट आणि तर्जनी. करंगळी हनुवटीवरती, अनामिका लिप्सच्या वरती, मध्यबोट नाकाच्या बाजूला आणि आपली तर्जनी जी आहे ना ती पापण्यांच्या थोडी खाली करून डोळे बंद करायचे आहेत अगदी हलक्या हाताने. आणि आपला जो अंगठा आहे तो कानामध्ये असेल, प्रेस करायचा आहे. अगदी हलका हात ठेवायचा चेहऱ्यावरती. आता तुम्हाला ही क्षणमुखी मुद्रा धारण केल्यानंतर काय करायचंय? मोठा श्वास घ्यायचा आहे आणि मनातल्या मनात ओम हे तोंड बंद करून म्हणायचं आहे आणि श्वास नाकावाटे सोडायचा आहे. आपण सुरुवात करूयात. काही सेकंद शांत राहायचं, डोळे बंद. फ्रेश वाटतं भ्रामरीने. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, याच्यामुळे ग्रंथी ज्या असतात त्या सक्रिय होतात, ऍक्टिव्ह होतात आणि म्हणूनच आपलं रक्ताभिसरण जे आहे ते सुरळीत होण्यास मदत होते. आता आपण भस्त्रिका प्राणायाम बघणार आहोत. भस्त्रिकाचे फायदे, याच्यामध्ये गतीने श्वास घेतले जातात आणि गतीने श्वास बाहेर सोडले जातात.
याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हातांचा उपयोग करावा लागेल. पद्मासन तुम्ही मध्ये बसू शकता. पाठीचा कडा ताठ, वरती हात घ्यायचे, श्वास घ्यायचा आणि खाली सोडतात. श्वास घ्या आणि सोडा. म्हणजे वरून जेव्हा आपण हात खाली घेतो तेव्हा काहीतरी आपण वरून खेचतोय. अशा पद्धतीने तुम्ही ही क्रिया किंवा हा सराव करायचा आहे. रिलॅक्स. अशा पद्धतीने. गुरुजी इथे लाईट आहे का? लाईट याचा असा हा लाईट म्हणजे हा ट्यूबलाईट आहे. लावता? तुम्ही आता बंद करून जाणार. अच्छा बरं. हा हे येतोय का अगेन्स्ट येतोय? म्हणजे अगेन्स्ट अंधार येतो ना, मळब आले ना. हा अगेन्स्ट येतोय ना, पण तो एवढा हे होतं की ना माहिती नाही. बघा जर लागत असेल तर लाईट लावा. हा तर आपण सध्या तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये थोडासा काळोख दिसत असेल कारण पावसाचं वातावरण आहे आणि अगदीच मळब आलेलं आहे. लागतोय का मला जरा? नाही नाही लागत. हा? कोणताच लागत नाही. कदाचित ते बटन्स बंद असतील आतून. मी लावतच नाही ना तुम्ही. हो. असेच काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येत राहतात. सो कृपया समजून घ्या. आपलं कपालभाती झालं, भ्रामरी झालं, भस्त्रिका झालं. आता आपण अनुलोम विलोम करणार आहे. अनुलोम विलोम मध्ये सगळ्यांची गफलत होते की कोणत्या हाताने नाकपुडी दाबायची आणि कोणत्या नाकपुडीने श्वास सोडायचा. तर एकदम इझी आहे. काही कन्फ्यूज होऊ नका. नेहमीचे जे श्वास घेतो आपण फक्त त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याच्याकडे त्याला महसूस करा. म्हणजे आपण म्हणतो फील करा त्याला. आपल्या उजव्या हाताचा अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीने बंद करायचा आहे. नाकपुडी आपली बंद करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ हळू श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो श्वास या दोन बोटांनी बंद करायचा आहे. म्हणजे आपली करंगळी आणि मध्यगुडी बंद केला आणि त्याच्यानंतर तो घेतलेला श्वास आपण हा जो अंगठा उजव्या हाताचा अंगठा आपण उजवी नाकपुडी जी दाबलेली होती बंद केली होती त्याने तो सोडायचा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा ज्या नाकपुडीने श्वास सोडलेला आहे उजव्या त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास पण हळू. ती नाकपुडी बंद आणि ही नाकपुडी चालू. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. तर अशा पद्धतीने
तुम्ही 5 मिनिटे तरी अनुलोम विलोम हे कंटिन्यू करायचं आहे. आता मी कमी वेळ करते, एक मिनिट साधारण करते, कारण मला बरेच आसनही तुम्हाला दाखवायचे आहेत. तर हे होतं आपलं प्राणायाम, ज्याच्यामुळे श्वास आपले केंद्रित होतात, आपलं मन एकाग्र होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ग्रंथी असतात आपल्या शरीरात त्या सक्रिय होतात आणि आपलं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे फुफ्फुसाचं आरोग्य आहे ते चांगलं होतं. कारण जर आपण पाहिलं आपलं फुफ्फुस हे इतकं आहे आणि आपण जर आपले छोटे छोटे जे आपण श्वास नियमित घेतो ते श्वास आपले जर इथपर्यंतच भरत असतील तर तुम्ही विचार करा आपलं अर्ध फुफ्फुस हे मोकळं असतं आणि त्या मोकळ्या फुफ्फुसामध्ये संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. त्याच्यामुळे नियमितपणे दीर्घ श्वसनाचे व्यायाम हे तुम्ही घरच्या घरी नक्की करा. कंटाळा अजिबात करू नका. त्याचे फायदे हे तुम्हालाच होणार आहे, स्वतःलाच होणार आहे. तर आता आपण स्टँडिंग पोझिशन वरती येऊया आणि काही योगासनं आहेत ती करूयात. पुजारी पण आता इथे निघालेले आहेत. आहे ना इथे बरोबर. अंधारच नाही. ठीक आहे, पाठव. हो. तर आता आपण स्टँडिंग पोझिशन मध्ये काही व्यायाम प्रकार आणि योगासनं पाहणार आहोत. थोडेसे सूक्ष्म व्यायाम आपण करूया. मानेचे, मानेचे व्यायाम अगदी हलक्या पद्धतीने करायचे आहेत. झटके देऊन अजिबात करायचे नाहीत. शोल्डर्स, हे झाले शोल्डर्सचे व्यायाम. कंबर, तुम्ही सूक्ष्म व्यायाम 5 ते 10 मिनिटं करा. मी अगदीच 1-2 स्टेप्स मध्ये ते कम्प्लीट करते. रिवर्स, One, two, three, four, five, six, 7, 8, 7. Stop. Skipping. स्किपिंग तुम्ही कधीही करू शकता. मला स्किपिंग फार आवडते. स्किपिंग झालेली आहे. तुम्ही अजूनही काही
छोटे छोटे हे व्यायाम आहेत ते करू शकता. पण आता मी इथे सध्या थांबते. आपल्याला काही योगासनं करायची आहेत. आता मी जे दाखवणार आहे ते योगासनामध्येही मोडतात आणि एक्सरसाइज मध्ये सुद्धा मोडतात. आपण करूयात. चला, ऑल द बेस्ट. हो. पायामध्ये अंतर घ्या. जेवढं अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्या. बेंड व्हा. हातांच्या मुवमेंट्स. कंबर अजिबात हलवायची नाही. वन, टू. अगेन. वॉरियर पोज. ही झाली आपली वॉरियर पोज. दुसरी वॉरियर पोज कंटिन्यू करा. अगेन. वॉरियर पोज. वॉरियर पोज. Again side. हळुवारपणे प्रत्येक स्टेपवरती तुम्ही यायचं आहे आणि पुन्हा बॅक यायचं आहे हळुवारपणे. बॅक. तर हे जे मी 4 ते 5 एकत्र तुम्हाला आसनं सांगितली किंवा काही व्यायामाचे प्रकार सांगितले ते तुम्ही अगदीच प्रेशर न घेता म्हणजे कोणत्याही आपल्या अवयवांना प्रेशर न देता सुद्धा करू शकता. म्हणजे महिलांसाठी तर हे व्यायाम मी म्हणते खूप फायदेशीर ठरेल. कारण स्ट्रेचिंग याच्यामुळे खूप होते. महिलांसाठी स्ट्रेचिंग अत्यावश्यक आहे. कारण घरगुती कामं ही आपली रोजची चालू असतात आणि त्यामध्ये आपले व्यायाम कुठेतरी दुरावले जातात. त्याच्यामुळे स्ट्रेचिंग करण्यासाठी मी आत्ता जे व्यायाम सांगितले, काही योगासनं सांगितली ती तुम्ही घरी नक्की करा. आता यानंतर आपण काही महत्त्वाचे आणि सोपेच योगासनं करणार आहोत. पण सगळ्यात प्रथम आपण सूर्यनमस्कार मारणार आहोत. सूर्यनमस्कार करूया. सूर्यनमस्कारासाठी
पाय जरी आला पुढे तर तुम्ही पाय लक्षात ठेवा की तुम्ही कोणता पाय पाठी आणि पुढे घेताय. अशा प्रकारे सूर्यनमस्कार आपण घातलाय. सूर्यनमस्कारामध्ये पण बरेच आता प्रकार आहेत. त्याच्यामुळे सूर्यनमस्कार जर तुम्हाला करायचे असेल तर हा एक प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. आणि सूर्यनमस्काराचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहे. असं सांगितलं गेलं की अभ्यासात असं सांगितलं गेलेलं आहे की सौर ऊर्जा ही आपल्या शरीरात निर्माण होते आणि याच ऊर्जेमुळे आपण उत्साहित राहतो, म्हणजे दिवसभर उत्साहित राहतो आणि आपलं शरीर हे तेजस्वी होण्यास या सूर्यनमस्काराचा अत्यंत फायदा होतो. आता आपण बोट पोज बघणार आहोत, जी वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरते. महिलांसाठी तर अत्यंत फायदेशीर आहे बोट पोज. सर्वात प्रथम आपण बसूया, पाय सरळ. शवासन मध्ये जायचं आहे. शवासन मध्ये गेल्यावर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सरळ. दोन्ही पाय हे 60 डिग्री किंवा 90 डिग्रीला तरी आले पाहिजे. ठीक आहे. आणि आपली अर्धी बॉडी किंवा अर्ध शरीराने हात हे उचललं गेलं पाहिजे अशा पद्धतीने. हे तुम्ही कंटिन्यू 15 सेकंड तरी केलं पाहिजे. आपण करूया. रिलॅक्स. अशा पद्धतीने अर्धनावासन, ज्याला आपण म्हणतो बोट पोज, ही वजन कमी करण्यासाठी पोटाचे जे काही विकार असतात, कॉन्स्टिपेशन म्हणा, ते सुद्धा दूर होतात. कारण याचा जर आपण विचार केला ना तर पोटावरती जास्त दाब पडतो. त्याच्यामुळे पोटाचे विकार, आतड्यांना येणारी जी सूज असते, कॉन्स्टिपेशन, हे दूर होण्यास मदत होते. आता आपण ब्रिज पोज करूया, जी याच पोझिशन वरती आहे. शवासन मध्ये जा. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने आणि आपली फक्त पाठ ही वरती उचलायची आहे. दहा ते 15 सेकंड थांबायचं. पुन्हा एकदा. रिलॅक्स. आता आपण सर्वांगासन करणार आहोत. सर्वांगासन अगदी तुम्ही प्रॅक्टिस करा, जेवढं तुम्हाला जमेल तुम्ही त्या पद्धतीने तुमचे पाय हे वरच्या दिशेने तुम्हाला जेवढे खेचता येतील तेवढे खेचा.
पाय सरळ. रिलॅक्स. याच पोझिशन वरती आपण आता हलासन करणार आहोत. हळूहळू पाय जवळ घेऊन वरच्या दिशेने करा आणि ते मागे नेण्याचा प्रयत्न करा. हाताने तुम्ही सपोर्टही करू शकता. रिलॅक्स. कधीही उठताना तुम्ही एका साईडने उठायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हलासन पाहिलेलं आहे. अर्ध नावासन पाहिलेलं आहे, ज्याला आपण बोट पोज असं म्हणतो, आणि ब्रिज पोज. हे तिन्ही आसनं तुम्ही अगदी हळुवारपणे करा. याची रोज प्रॅक्टिस करा. जे खास करून महिलांनी, मुलींनी ही प्रॅक्टिस घरच्या घरी रोज करा. आता आपण स्टँडिंग पोझिशन मध्ये ट्री पोज बघूया, जी सगळ्यात सोपी आहे. या पोझिशनवर तुम्ही 15 ते 30 सेकंद थांबायचं आहे. दुसऱ्या हात. रिलॅक्स. स्टँडिंग फॉरवर्ड बेंड. पायामध्ये अंतर. अशाच पद्धतीने खाली जा. पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने फॉरवर्ड बेंड स्टँडिंग पोझिशन मी तुम्हाला दाखवली. नेहमी सतत तुमच्याकडे एक टॉवेल ठेवा, पाण्याची बॉटल ठेवा. तर आता ही सेशन आपण संपवतोय.
अगदी शेवटचे काही 2 प्रकार आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आय होप तुम्ही मला फॉलो करत असाल. पिजन पोज आपण करायची आहे. एक पाद राजकपोतासन ज्याला म्हणतात. या पिजन पोज मध्ये 1 ते 2 प्रकार आहेत ते तुम्हाला मी सांगते. पहिलं आपण कॅट आणि काऊ पोज मध्ये यायचं आहे. कॅट आणि काऊ पोज. पिजन पोज साठी झटकन एखादी पोझिशन घ्यायची नाहीये. तुम्हाला हळूवारपणे एक एक पोझिशन वरती यायचं आहे. अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स व्हायचं आहे. वज्रासन मध्ये येऊन आता पिजन पोज मधलाच एक प्रकार आहे. नेहमी थोडी एक्सरसाइज द्यायची प्रत्येक पोजला, त्याला ग्रिप मिळण्यासाठी. ही ग्रिप मिळाली पाहिजे. एकतर आपण नमस्कार करू शकतो या पोझिशन मध्ये. तुम्ही याच पोझिशन मध्ये बॅलन्स साठी हात वरती करू शकता. हात जॉईन करू शकता बॅलन्स करण्यासाठी. रिलॅक्स. वज्रासन मध्ये येऊन तुम्ही रिलॅक्स व्हायचं. तर योगासनं ही होतच राहतील. बराच वेळ त्याच्यामध्ये जाईल आपला. योगासनं खरंच शिका तुम्ही. नियमित याचा सराव, प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर
सपोज आता आपल्याला पिजन पोज करायचे, तर ही पिजन पोज ही लगेचच्या लगेच नाही येणार आपल्याला. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल, एका एका स्टेपची प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्यानंतर त्या पोझिशनवरती आपण येतो. त्याच्यामुळे रोजच्या रोज ही प्रॅक्टिस करा. सध्याचं सेशन आपण थांबवतोय. आय होप की आजचा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण सकाळच्या प्रहारी योगासनानं साजरा केलेला आहे. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं. खरं तर स्मार्ट महिलांसाठी स्मार्ट प्लॅटफॉर्म आहे, त्याचा पुरेपूर फायदा सगळ्या महिलांनी खरं तर घेतला पाहिजे. आजचं सेशन आपण इथेच संपवतोय. योगाचं महत्त्व, योग साधनेचं महत्त्व तुम्ही सगळ्यांनी जाणून घ्या. आणि जसं बाह्य कल्याणासाठी विज्ञान आहे, तसंच आंतरिक कल्याणासाठी योग आहे. हे महत्त्व तुम्ही जाणून घ्या. आता आपण इथेच थांबतोय आणि मी आशा करेन की तुम्ही सगळेजण नियमितपणे योगासनं कराल. गणपती बाप्पाच्या कृपेने आपण संकल्प करूया. जे कोणी योगासनं करत नाही, व्यायाम करत नाही, त्यांनी कृपया संकल्प करा आज की तुम्ही आजच्या दिवसापासून खरं तर योगासनं चालू कराल. काही व्यायाम आहेत ते सुद्धा नियमितपणे कराल आणि आपलं शरीर हे मजबूत कराल आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण कराल. धन्यवाद.